अरे भीम्याला का अरे झाडावरती लय डोंगर आहेत रे, लय चावलीत. सोडू का फांदी? एकदा सांगितलं ना, पैरवी इशारा दिला बगर फांदी सोडली तर बाबाजी आपल्याला सोलून काढेल. डोंगलं चावते नाही तर मधमाशी चावते. गप गुमान फांदी धरून राहा. पण माझ्यामुळेच तुला सोसावं लागतंय ना सखू. मीच मूर्खपणा केला. बाबांच्या खोलीत गेलो आणि रमाईला दिलेला शब्द मोडला. तुम्ही काय हे मुद्दाम केलंय का? चला रमाईला दिलेला शब्द मोडूया असं म्हणालात का? तुम्ही तर तिथून येणाऱ्या विठ्ठल नामात गुंगलात, निहोफोक तिकडे ओढले गेलात. हो का सखू? मी आपोआप तिकडे ओढला गेलो. तुला सांगू का सखू, काल बाबा जेव्हा आठवण सांगत होते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला अशी एक आनंदाची चमक दिसली होती. एकदम बालपणच आठवलं ग, अंधुक पण आठवलं. त्यावेळी बाबांचे कौतुक भरलेले डोळेही दिसले मला. आणि त्याच वेळी मनात आलं की जेव्हा मी भजनात असं नाचायला जायचो तेव्हा ते बाबांना किती सुखावणारं होतं. आता आपल्याला तसं देहभान विसरून नाचता येईल का? बाबांना पुन्हा ते सुख देता येईल का? आणि बघ ते प्रत्यक्षात घडलं ग. आमच्या मनात आलं ते माझ्या विठुरायानेच पूर्ण केलं. किती गोडच रे तू विठुराया. यांचं नक्की चाललंय काय? डोकावून काय बघतायत? मी उगाचच काळजी करतोय. सखूमध्ये आई आदिमायेचा अंश आहे. लहान दिसत असली तरी तिच्यात असामान्य अलौकिक शक्ती आहे. मी स्वतः प्रत्यय घेतलाय, मग काळजी कशाला? दिगू तर तिचं सौभाग्य आहे. ती दिगूला एकटं सोडणार नाही. नक्कीच सखू त्याच्या रक्षणासाठी माळावर गेली असणार, यात शंका नाही. घाबरून उठले होते, पण आता हे असे हसत का गेले? काय झालंय? सखूच्या खोलीत डोकावून बघितल्याशिवाय यांच्या हसण्याचं कारण कळणार नाही. नाही, पण आधी हे कुठे जात आहेत ते बघूया. सखू, अगं काल मला बुक्का लागल्या क्षणी त्या खोलीतून कुणीतरी खेचलं असंच वाटतंय. ती ओढ इतकी प्रभावी, इतकी दिव्य आणि आनंद देणारी होती की मी त्यात कधी विरघळलो आणि कधी त्या खोलीत गेलो माझं मलाच कळलं नाही ग. पण हे आवडता आलं असतं तर रमाईला दिलेला शब्द मोडला गेला नसता. सखू, अगं तू तर विठुरायाची निस्सीम भक्त आहेस ना, मग तू कशी आवडतेस ग स्वतःला? मलाही नाही आवडता येत, कोणीच नाही आवरू शकत. माझा सखा, माझा पांडुरंग मला बुद्धी देतो. बाहेर गजर असो वा नसो, माझ्या मनात विठुरायाचा गजर चालूच असतो, अखंड. कदाचित म्हणूनच तुझ्यावर कितीही संकट आली तरी तू सदैव हसतमुख असतेस सखू. खरंच खूप गुणी असतो. तुझ्यावर इतकी संकट आली तरी या सगळ्या जीव घेण्या कसोट्यातून तू एकटीनं लढून कमालीचा संघर्ष करून तू बाहेर पडलीस. आणि मी तुझा नवरा असूनही तुझ्या मदतीला आलो नाही ना. आता माझ्यावर संकट आलं तर तू मात्र देहभान विसरून माझ्या मदतीला धावून आलीस. खरंच धन्य आहेस ग तू. अहो,
आता माझं कौतुक पुरे. आपल्याला आधी नैवेद्य दाखवायला हवा. फार थोडा अवधी उरलाय. फक्त चंद्रोदय होईल. खरंच सखू, खऱ्या अर्थानं अर्धांगिनी असतो. मला माहिती आंबे, सखूवर तुझा वरद हस्त आहे. आदिमाये, सखू दिगूवरचं संकट निवारण कर. हे सगळं काय सुरू आहे? अशा अवेळी हे देवी समोर हात जोडून का बसलेत? आणि सखूवर वरद हस्त आहे असं का म्हणाले? असं काय बघितलं यांनी सखूच्या खोलीत म्हणून सखूशी देवीचा संबंध जोडतायत? नाही, मला बघायलाच हवं. हे साधं प्रकरण दिसत नाहीये. जाते आणि बघतेच आता. कपडा. अहो, माझ्या मनात एक शंका आहे. शंका? अहो, नैवेद्य माझ्या हातून होतं. चालेल ना? चिंगरूबा स्वीकार करेल ना? म्हणजे आपण केलेला नैवेद्य देवाने पण स्वीकारला पाहिजे ना? का नाही करणार? अगं तूच म्हणालीस ना, तुमचं आणि माझं असं काही वेगळं नाही. मग नैवेद्य तुझ्या हातून काय किंवा माझ्याकडून काय, एकूण एकच सखू. चल आता आपण त्यात सुकामेवा घालूया. आता लय झाले बघ. सोडू का फांदी? अरे दोघं बी खालाच होतील. जरा धमधर की मर्दा. अरे तो भैरू पण काय दिसाना झालाय. कुठं गेलाय काय माहिती. अरे आला पहिले आला. टाकू का बांधी? अरे निसता येऊन काय फायदा? त्यानं आपल्याला इशारा करायला नको का?